हे एवढं सगळं तुम्ही व्याप्त करत गेलात, तर हो, प्रत्येक आपण एक आयडल पकडतो ना, की हो, ह्याच्यामुळे म्हणजे तिकडून आपल्याला प्रेरणा मिळते. तर हो. तुमच्यासाठी ते प्रेरणा स्तोत्र कोण होतं किंवा काय होतं ते? मी जेव्हा पुण्यामध्ये गेलो, तेव्हा मी भारत इतिहास संशोधन मंडळात जातो आणि तिथे ग. खरे, इतिहासाचार्य ग. खरे यांचं नाव मी खूप ऐकून होतो आणि ते खूप लोकांना मार्गदर्शन करतात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात हे मला माहिती होतं. तिथे गेलो, त्यांचं मी नियमितपणे जात असे, तिथे बसून वाचन करत असे आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं का एक कोणतरी तरुण विद्यार्थी येतो, बसतो आणि इथे काहीतरी वाचत असतो. तर त्यांनी मला एक दिवस बोलावून घेतलं आणि सांगितलं. तर मी म्हटलं, "मग असं-असं मला इतिहासामध्ये करिअर करायचं आहे आणि मी त्यासाठी आलो आहे." आणि या ठिकाणी भारत इतिहास संशोधन मंडळामध्ये सर्व काही साहित्य मिळतं तिथे. तर तर ते त्यांना ते आवडलं ते माझं उत्तर असं. ते म्हटलं, "तुला काही डिफिकल्टी असेल तर तू माझ्याकडे ये. ते ये आणि मी तुला मदत करीन." आणि मग माझी चांगला त्यांचा परिचय झाला. मी त्यांच्याकडे जात असे आणि ते आम्हाला खूप काही सांगायचे. भरपूर सांगायचे आणि ज्यांना इतिहासामध्ये इंटरेस्ट होतं, त्यांना ते मार्गदर्शन करायचे. आणि माझं आयडॉल म्हणा किंवा आदर्श मूर्ती म्हणा किंवा प्रेरणास्रोत म्हणा, ते आम्ही त्यांना प्रेमाने तात्यासाहेब खरे असं म्हणतो. तर ते डॉक्टर ग. खरे हे माझे प्रेरणास्रोत राहिले. तर मगाशी मी सांगताना एक गोष्ट राहिली, की मी अलिबाग कॉलेजमधून बाहेर पडलो. म्हणजे काही अडचणी आल्या असेल आणि मग महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनने मी पुराले बघितलं, ते पण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर माझं पी-एच-डी अर्धवटच राहिली आणि ती सारखी टोचणी माझ्यामध्ये लागत होती, की आपण ज्यासाठी सर्व एवढा अट्टहास केलं, वडिलांनी सर्व मेहनत केली. जेव्हा मला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची यू-जी-सी मला ₹500 स्कॉलरशिप तेव्हा मंजूर झाली 1977ला. तेव्हा माझ्या आईवडिलांना रिलीफ मिळालं. मग त्यांना नाहीतर शेतकरी होते ते आणि दर महिन्याला मला कसेही करून ते ₹400 पाठवायचे. कसे पाठवायचे, काय पाठवायचे ते बहीण मला पत्र लिहायची, "भाऊ असं झालंय, तसं झालंय." पण मला पण अश्रू अनावर व्हायचे, की किती आपण कष्ट करायचं. पण आपण काय मध्येच काय तर सोडता पण कामा नये. पण मला जेव्हा आर-टी कुलकर्णी सरांनी सांगितलं, की तुम्हाला आम्ही जॉब देतो इथे जागा तयार आहे आणि तू आमचाच विद्यार्थी आहेस, आमचा तुझ्यावरती हक्क आहे. म्हणून मी ते अर्धवट सोडून तिकडे गेलो. त्यावेळेला मी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला आणि म्हणजे त्या चॅनेलला कळवलं, की मी आता स्कॉलरशिप घेत नाही. मला लीज द्या. काही दिवस मी जरा कधीतरी काम करतो आणि मी पुन्हा कंटिन्यू करेल, तेव्हा मी स्कॉलरशिप घेईन. आणि त्यांनी ते तर मान्य केलं. कारण मी बरेचसे लोक असं स्कॉलरशिप पण घ्यायचे, नोकरी पण करायचे, पण तसं मी केलं नाही. मला ते कदापि ते जमलं नसतं. आणि माझा अशा तऱ्हेने पी-एच-डीचा अभ्यासक्रम होता आणि त्याची खंत मला प्रचंड होती, प्रचंड होती. सारखी मनाला टोचणी लागत होती. मग एक दिवस मी पुणे विद्यापीठात गेलो होतो. पुणे विद्यापीठाचं आणि माझं आजही सतत मला ते बोलवतात. बोलवत असतात. तिथे मी व्याख्यानासाठी जातो. आर्काइव्हजवरती बोलतो. तर त्यांनी तिथे डॉक्टर दीपक गायकवाड म्हणून ज्यांनी ब्लॅक मुव्हमेंटच्यावरती thesis लिहिलं होतं आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी डॉक्टरेट मिळवली होती. त्यांची माझी भेट झाली. त्यांना माझ्या कार्याची, कामाची आणि माझ्या ॲक्टिव्हिटीची खूप माहिती झाली होती. मी पुणे विद्यापीठामध्ये जयकर ग्रंथालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तैलचित्र बसवलं. त्यासाठी मोहनदार यांच्या हस्तानं बोलवलं. बाबा आढाव अध्यक्ष होते, जे नुकतेच 101 वर्ष हो, ते हो. वाढले. असे अनेक लोकांनी बोलवलं. त्यांना खूप मोठा कार्यक्रम केला आणि बाबासाहेबांचा फोटो तिथे लागला आणि तिथून ती गोष्ट ते सर्वांना माहिती होती, की एक या विद्यार्थ्यांनी हे फार मोठं काम केलेलं आहे तिथे. आणि मग असे त्या त्या धर्तीवरती माझं गायकवाड सरांची माझी भेट झाली आणि असं एका कार्यक्रमामध्ये अहो माझं थेसिस पण अर्धवट राहिलं. तर म्हटलं, माझ्याकडे या तुम्ही. मी तुम्हाला विद्यार्थी म्हणून घेतो. तुमच्यासारखा विद्यार्थी आर्काइव्हचा डायरेक्टर असेल तर माझंच नाव मोठं होईल.
म्हटलं सर तुम्ही काय म्हणता ते. आणि मग त्यांच्या हाताखाली मी ते हे केलं. मग त्यांनी मला विषय जरा बदलून दिला. जो विषय होता ईस्ट इंडिया कंपनी आणि कोकण, बरं का. तर त्याच्यावरती मी स्वतंत्र आता पुस्तक माझं ते पूर्ण होत आले. मी त्याचा उल्लेख केला नाही. जी पूर्ण पुस्तकं झाली त्याचाच उल्लेख केला मी. तर ते पुस्तक मी आता ते 1 महिना 2 महिन्यामध्ये ते फायनल पूर्ण करेन. आणि मग त्यांनी मला विषय दिला की शासकीय पुरालेखागाराची निर्मिती आणि कार्य 2000 पर्यंत. कारण मी सर्व ते सतत बोलायचो ना, हे मी अमुक केलं, तमुक केलं, मॉडर्न केलं, हे लेटेस्ट केलं. ते पुस्तक प्रकाशित झालं. अशा तऱ्हेने मी शासकीय पुरालेखागाराची निर्मिती आणि कार्य ह्याच्यावरती माझा प्रबंध तयार झाला, सबमिट केलं आणि तो विद्यापीठाने त्याला मंजुरी मिळाली. ती तारीख होती 30 सप्टेंबर 2005. त्याची तुम्हाला गंमत सांगतो. म्हणजे काही लोकांनी मला सांगितलं, अरे अमावस्याचा दिवस आहे, तू कशाला ते गटारी अमावस्या होती, अमावस्या दिवस आहे, अमावस्या दिवशी असं कोण शुभ कार्य करतो का. मी म्हटलं की त्यांनी मला काही फरक पडत नाही. माझ्या ज्ञानावरती भरोसा आहे, विश्वास आहे. मी कधी मूर्त वगैरे पाहत नाही काही. आणि त्याप्रमाणे मी ते केलं आणि ते व्यवस्थित झालं आणि मला डॉक्टरेट मिळाली. तर ते डॉक्टर दीपक गायकवाड हे माझे खूप मोठे, त्यांनी मला मदत केली आणि आजही त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये कृतज्ञतेच्या भावनाच आहेत. कारण त्यांनी खूप केलं. खरे माझे मूळचे जे गाईड होते ते के एन चिटणे सर होते. ते आता 100 त्यांनी पार केलेले आहे, पण ते आता खूप वृद्ध झालेत आणि आता ओळखण्याच्या पलीकडे गेले ते. परंतु त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. आणि यानंतर सर्व माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे खूप दुर्मिळ पुस्तकं होती. तर ती सर्व पुस्तकं मी पुणे विद्यापीठाला दान केली. ती याची किंमत आजच्या घडीला 2 लाखाच्या वरती होईल, 2 लाखाच्या वरती. आणि माझ्या विलमध्ये, माझ्या मृत्यूपत्रामध्ये मी नमूद केलं आहे की माझी उर्वरित जी पुस्तकं आहेत ती सर्व पुणे विद्यापीठालाच द्यावी. त्यांनी माझ्या नावाचं एक कपाट ठेवलं आहे, मी 2 कपाटं ठेवली. त्यामध्ये डॉक्टर भास्कर दाटवकर संग्रह असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि यातून जसं आपल्याकडे एक म्हण आहे ना, किंवा आपल्याकडे एक पद्धत आहे की आपल्या मुलीला आपण योग्य तो वर शोधतो, तर माझ्या पुस्तकांना योग्य तो ठिकाण शोधण्याचं मी ते केलं. आणि माझ्या लक्षात आलं ज्या ठिकाणी मी शिकलो, ज्या ठिकाणी मी अनेक ॲक्टिव्हिटीज केल्या, तर त्या ठिकाणी ती पुस्तकं दिलेली बरी. पण ते अप्रूव्ड होईल. कारण माझी थेसिसची उपयुक्त पडणारी पुस्तकं वाचणारा आहे कोण? कारण एवढं कोण वाचणार आहे. आणि सध्या वाचन संस्कृती थोडी जरा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमुळे फार कमी झालेली आहे. आणि म्हणून मी ती पुस्तकं दिली आणि ती माझी मुलं ती पुस्तकं तिथे पोहोचवतील याची मला खात्री आहे आणि त्याची तरतूद करून ठेवलेली आहे. तर हे सर्व सांगत असताना मला प्रत्येक गोष्टीचं एक समाधान वाटतं की जे आपण जे केलं ते आयुष्य सुरू केलं. आता माझी वडिलोपार्जित शेती होती, अजूनही आहे. तर माझे आजोबा नेहमी मला बोलायचे की तू आता शिकल्यानंतर तू शेती विकणार. मी तेव्हा त्या वयात मी त्यांना कबूल केलं होतं, तर वचन दिलं होतं की मी शेती विकणार नाही, कुठल्या परिस्थितीत विकणार नाही आणि ती करेल. तर शेती विकली नाहीच, पण तिथे आम्ही आता तिथे चांगली एक बाग तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये आंबे आहेत, ज्याच्यामध्ये नारळ आहेत, त्याच्यामध्ये विविध प्रकारची फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत. आणि तिथे आता आम्ही एक रिसॉर्ट पण सुरू केलेलं आहे. आणि त्या रिसॉर्टचे मॅनेजमेंट माझा मुलगा चेतन आणि माझी सून कांचन हे ऑनलाईन सर्व करतात आणि चांगला त्याला रिस्पॉन्स आहे. आता तिथे अलीकडे सुद्धा आम्ही तिथे अनेक सेलिब्रिटी पण येतात. आणि तिथे जास्तीत जास्त आम्ही ग्रामीण लाईफ कसं असतो तिथे त्या गोष्टी आम्ही तिथे ठेवलेल्या आहेत. आणि खूप सुंदर फूड आम्ही त्यांना देतो आणि लोक पण आकर्षित होतात. भरपूर लोक येतात आणि एक फावडा वेळ म्हणून. आणि मग अलीकडे मी जसं जमेल तसं कधी फार्म हाऊसवरती जातो. शेती हा माझा दुसरा पॅशन आहे. जसं लिखाण हा माझं पॅशन आहे, तर शेतीमध्ये होतो. पण आता त्याच्या साऱ्या धुरा आता चेतन आणि कांचन यांच्याकडे गेलेले आहेत. आणि माझा राहुल पण मोठा मुलगा, तोही याच्यामध्ये इंटरेस्ट घेतो. पण तो तिथली काय घडामोडी चालल्या आहेत, कुठलं काय नवीन डेव्हलपमेंट चाललं आहे त्याची तो माहिती घेतो. आणि अशा तऱ्हेने आम्ही
सर्वजणच एक सुखी कुटुंब म्हणून एकमेकाच्या सहकार्याने आणि एकमेकाच्या मदतीने ही वाटचाल चालू करत आहोत. आज मी 73ला लवकरच पूर्ण करेल काही महिन्यांनी. आणि माझी इच्छा आहे की हे सर्व माझ्या ज्या व्याधी आहेत, आजारपण आहेत, ते वयोपरत होतच असतात. त्यात काय नवीन काहीच नाही की माझ्या बाबतीत घडतंय अशातला भाग नाही. परंतु आहे तो वेळ आपला चांगला आनंद जाण्यासाठी मी अजूनही रिसर्चचं आणि संशोधनाचं, लेखनाचं काम करतो. आता एक शेवटला पुस्तक जे माझं आत्ता जे तयार आहे ते माझ्या धाटावकर फॅमिलीवरती आहे. की आम्ही मूळचे रोहा तालुक्यातल्या धाटाव या गावचे. तिथून आम्ही 1883मध्ये रामराजला आलो आणि मग तिथेच आम्ही एस्टॅब्लिश झालो. मग आमची फॅमिली ट्री तयार केली. दुसऱ्या याच्यामध्ये आमच्या घरातले एक म्हणजे चुलत आजोबा जे आहेत माधव धाटवकर, त्यांची फॅमिली ट्री सेपरेट केली. त्यानंतर माझ्या फॅमिलीमधले त्या सर्वांच्या जे काय व्यक्ती आहेत ते माझा नातू रोनित इथपर्यंत आम्ही थांबलो. आणि अशा तऱ्हेने ही वाटचाल चालू राहील आणि जगन्नेता मला अजून त्याची शक्ती देईल. खरं म्हणजे हे तुमचं, मी असं म्हणेन की तुमचं हे व्यक्तिचित्र बघून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. आणि जसे तुम्ही खूप म्हणजे आपण शून्यातून जसे विश्व खूप काही खास काळजातून तुम्ही एक वेगळं व्यक्तिमत्व निर्माण केलं स्वतःचं, तसंच ह्या तुमच्या व्यक्तिचित्राकडे पाहून लोकांना एक वेगळंच प्रेरणा मिळेल अशी मी आशा करतो. आणि तुम्ही जो तुमचा वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.